मंगळवेढ्याचे नायब तहसीलदार व महसूल सहाय्यक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। जप्त करण्यात आलेले वाळूचे वाहन सोडण्याची परवानगी देण्याकरता 20,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपयाची लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवून 5,000 रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारताना प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रकाश विश्वनाथ सगर वय वर्ष 55 राहणार भुसणे तालुका उमरगा जिल्हा धाराशिव, महसूल सहाय्यक विवेक विठ्ठल ढेरे वय वर्ष 32 राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना 28 जून रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास प्रांताधिकारी कार्यालय सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। प्रांताधिकारी यांच्याकरता म्हणून लाचेची मागणी आरोपींनी स्वतः करता व उपविभागीय अधिकारी यांच्याकरता केली असताना देखील पडताळणीमध्ये प्रांताधिकारी यांनी नकार दर्शवल्यामुळे त्यांना या गुन्ह्यात आरोपी केले नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली असून लाच स्वीकारलेल्यावरील दोघांना अटक करण्यात आली आहे। यातील तक्रारदार याचे टाटा मेगा वाहन सांगोला तालुक्यात 2020 मध्ये वाळू वाहतूक करताना सांगोला तहसील कार्यालयाने पकडून जप्त केलं होतं। तहसीलदार सांगोला यांनी तक्रारदार यांच्या वाहनावर 1,67,684 रुपये शासकीय दंड आकारला होता। सदरचा दंड तक्रारदार यांनी शासकीय चलनाद्वारे भरून त्याची पावती तहसील कार्यालय सांगोला येथे जमा केली होती। वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेले वाहन सोडण्याकरता उपविभागीय महसूल अधिकारी तथा प्रांताधिकारी यांची परवानगी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे वाहन सोडण्याबाबतचा अर्ज दिनांक 22 मे 2024 रोजी सादर केला होता। सदर अर्जावरून तक्रार याचे वाहन सोडण्याची परवानगी देण्याकरता उपविभागीय अधिकारी मंगळवेढा येथील नायब तहसीलदार प्रकाश सगर व महसूल सहाय्यक विवेक ढेरे यांनी तक्रारदार याच्याकडे स्वतः करता व तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकरता म्हणून 20,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवली होती। त्यापैकी 5,000 रुपयाची लाच कार्यालयातच विवेक ढेरे यांनी स्वीकारत असता वरील दोघांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले। मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7(7)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा दोघांना अटक करण्यात आली। सदरची कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराव जाधव त्याचबरोबर राहुल गायकवाड यांनी केली आहे। जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।